तर इथे झट आणि पट ह्या दोनच शब्दांचा वापर करून मी हा भात बनवलेला, म्हणजे झटपट बनवलेला, तो म्हणजे सोयाबीन पुलाव. तुम्हाला येत नसेल, त्याचबरोबर तुम्ही एकटे राहत असाल, करायला कंटाळा आला असेल, भाजी नसेल, काय नसेल, असं भरपूर सारी कारणं असतील ना, तर तुम्ही हा पुलाव बनवू शकता. इथे मी सोयाबीनचा वापर केलेला, तुम्ही वेजीसचा वापर करू शकता, त्याचबरोबर पनीरचा वापर करू शकता. इथे सोयाबीन भिजत घातलेले गरम पाण्यात, कसुरी मेथी, तांदूळ भिजत घातलेले 1.5 वाटी, त्याचबरोबर तळलेला कांदा मी नेहमी ठेवते माझ्याजवळ, काहीही बनवायचं असेल उपयोगी येते, अद्रक लसूण पेस्ट आणि बिर्याणी मसाल्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे, तर तुम्ही विकतचा सुद्धा बिर्याणी मसाला वापरू शकता. इथे ना मी काय केलं, इथे कुकर घेतलेला, त्यामध्ये तेजपत्ता टाकलेला फक्त, आणि सोयाबीन कट केल्यात आणि त्याला धुवून स्वच्छ मी कुकरमध्ये घातलेलं. त्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी, त्यानंतर तळलेला कांदा छान मुठभर घातले, तळलेल्या कांद्याचं तेल मी घातले इथे 2 ते 3 चमचे, त्याचबरोबर आपलं बिर्याणीचा मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट, त्यानंतर मी घातले आमचा आगरी मसाला, कोणताही मसाला किंवा मिरची पावडर घालू शकता, चवीपुरतं मीठ, हळद आणि त्याचबरोबर गरम मसाला. इथे खडा मसाला वापरला नाही तर मी गरम मसाला जी पावडर होती तीच घेतली. त्यानंतर हे सगळे जिन्नस ते छान मिक्स करून घ्यायचे. एकजीव करून झाल्यावर इथे मी खालीच ठेवलेलं आहे, गॅसवर ठेवला नाही अजून कुकर, त्यामध्ये धुतलेले तांदूळ, आता हे तांदूळ मी अर्धा तास अगोदर भिजत घातलेले, 15 मिनिटं भिजत घातले तरी चालतील, आणि ते धुवून स्वच्छ मग आपण ते घालणार आहोत. हे तांदूळ सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे. आता हे सगळं मिक्स करते ना, तर अगोदरच मी गरम करत ठेवलेलं पाणी, आता जर 2 वाट्यात तांदूळ असतील ना तर साधारण 3.5 वाटी आपण पाणी गरम करत ठेवायचं. आता मी हे गरम केलेलं पाणी आपण गॅसवर ठेवलंय कुकर, त्यामध्ये ओतून घेते आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता किती झटकेपट मी हा भात बनवलेला आहे. असंच आपल्याला ना घाई असेल आणि आपल्याकडे तळलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला असेल तर आपण कोणताही भात बनवू शकतो. कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि आपण ह्या कुकरला 2 शिट्ट्या घेणार आहोत. आता इथे आपली पहिली शिट्टी झालेली आहे आणि अजून तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. त्यानंतर आपली दुसरी शिट्टी सुद्धा झाली आणि कुकर थंड झाल्यावर मी उघडला तर आपला पुलाव 1 नंबर भारी झालेला. मी ताटामध्ये त्याला सर्व करून घेते आणि वरून तळलेला कांदा घालून खाते. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.